Good morning, friends. Today we are going to learn simple future tense. म्हणजे काय मित्रांनो, बघा बरं या ठिकाणी सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्य काळ पहा. प्रेझेंट म्हणजे वर्तमान, पास्ट म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर म्हणजे भविष्यकाळ. हे आपण या ठिकाणी आज बघत आहोत. आता बघा, सिंपल फ्युचर टेन्स मध्ये विधानवाचक होकार आणि विधानवाचक नकाराची वाक्य आपल्याला कशी तयार होतात. बघा, दैनंदिन जीवनामध्ये आपण बरेच वाक्य बोलत असतो, परंतु ती वाक्य बोलत असताना आपल्याला ते वाक्य कोणत्या काळामधलं आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे. बघा मित्रांनो, या ठिकाणी विधानवाचक होकाराचं या ठिकाणी स्ट्रक्चर काय बघा. स्ट्रक्चर इज मोस्ट इम्पॉर्टंट. बघा, स्ट्रक्चर इज मोस्ट इम्पॉर्टंट इन सेंटेन्स. म्हणजे वाक्यामध्ये त्याचं स्ट्रक्चर फार महत्वाचं आहे. जसं आपण एखादी इमारत बांधतो, इमारत बांधताना आपण डायरेक्ट सुरुवात करत नाही, तर त्याचा अगोदर स्ट्रक्चर तयार करतो. म्हणजे त्या ठिकाणी बघा आपली इमारत चांगल्या प्रकारची उभी राहू शकते. बघा त्या ठिकाणी करता प्लस शाल ऑब्लिक विल प्लस हॅव अशा प्रकारचं त्याचं स्ट्रक्चर आहे. बघा, यामध्ये आपल्याला वाक्य बघायचे आहेत. एक वचनी वाक्य कसे असतात. आता एक वचन म्हणजे काय, तुम्हाला अनेक वेळा मी सांगितलेलं आहे. एक वचन म्हणजे जसं आय असेल, आय मी एकटा आहे म्हणून या ठिकाणी एक वचनी वाक्य होते. बघा, आय शॅल हॅव म्हणजे आय शॅल हॅव म्हणजे मला असेल. दुसरं वाक्य बघूया, वी शॅल हॅव. हे वी म्हणजे आम्ही, अनेक जणांना. ज्या ठिकाणी एकटा माणूस असतो त्या ठिकाणी आय घ्यायचंय, आणि अनेक जण असतील तर वी, ऑल स्टुडंट्स म्हणजे वी शॅल हॅव म्हणजे आम्हाला असेल. तिसरं बघा वाक्य, यू विल हॅव म्हणजे तुला असेल. यू म्हणजे तू. यू हे एक वचनी आहे. यू म्हणजे तुला आपण बोलतो, परंतु अनेक जर असतील मुलं तर तुम्हाला. बघा, यू विल हॅव म्हणजे वाक्याची रचना जरी सारखी असली तर त्या ठिकाणी अनेक मुलांना सुद्धा आपण यू आपण वापरत असतो. यू विल हॅव म्हणजे तुम्हाला असेल. पुढचं बघूया, ही विल हॅव. ही म्हणजे तो. ही म्हणजे तो म्हणजे ही विल हॅव त्याला असेल. बघा, सी विल हॅव. आता मुलगी असेल तर तिला पण सी यशाची सी म्हणजे ती. सी विल हॅव म्हणजे तिला असेल. बघा, इट विल हॅव म्हणजे त्याला असेल. बघा, दे विल हॅव. आता देचा अर्थ तुम्हाला वारंवार मी सांगत असतो की दे म्हणजे THEY, दे म्हणजे तो, ती, ते. म्हणजे याचा आपल्याला वाक्य काय होईल, दे विल हॅव म्हणजे त्यांना असेल किंवा त्यांच्या जवळ असेल. बघा, एक्झाम्पल बघा, आय शॅल हॅव अ जीप. बघा, आय शॅल हॅव अ जीप म्हणजे माझ्याजवळ जीप असेल. तो भविष्य काळामध्ये बोलतो आपण. बघा, आय शॅल हॅव अ जीप माझ्याजवळ जीप असेल. बघा, व्हेन यू गिव्ह जॉय टू अदर पीपल. बघा, एक सांगतो तुम्हाला, व्हेन यू गिव्ह जॉय. बघा, व्हेन यू गिव्ह जॉय टू अदर पीपल. बघा, जेव्हा आपण दुसऱ्या माणसांना आनंद देत असतो तर काय होतं बघा बरं. दुसऱ्या माणसाला आनंद दिला तर काय होतंय, यू गेट मोर जॉय इन रिटर्न. यू गेट मोर जॉय इन रिटर्न म्हणजे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये आनंद परत भेटत असतो. जसं आपण दुसऱ्याला देईल तेच आपल्याला भेटत असते. बघा, म्हणून आपण कधीही दुसऱ्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कधीही कोणाला दुखवू नये. बघा, असंच जसं आपण विधानाच्या होकाराची वाक्य बघितली तशी आपण आता विधानवाचक नकाराची वाक्य कशी बघायची आहेत आणि त्याचं स्ट्रक्चर काय काय बघतो आपण. बघा, इकडं त्याचा अगदी करता प्लस शॅल किंवा विल प्लस नॉट प्लस हॅव. या ठिकाणी नकार असल्यामुळे इथं महत्वाचा शब्द आहे नॉट. नॉट म्हणजे नाही. बघा काय येईल रे, वाक्य काय येईल एक वचनीमध्ये, आय शॅल नॉट हॅव. बघा, वाक्याची रचना बघा, आय शॅल नॉट हॅव म्हणजे मला नसेल. दुसरं बघा,
वी शॅल नॉट हॅव, आम्हाला नसेल. तिसरं बघा, यू विल नॉट हॅव. आता बघा, यू विल नॉट हॅव म्हणजे तुला नसेल. किंवा चौथं बघा, यू विल नॉट हॅव, तुम्हाला नसेल. आता पाचवं घेऊया, ही विल नॉट हॅव, त्याला नसेल. ही म्हणजे तो. आता बऱ्याच वेळेस मी तुम्हाला सांगत असतो आय, ही, लक्षात म्हणजे ही वेगळं बघा, ही विल नॉट हॅव, त्याला नसेल. आता बघा पाचवं बघा, ही विल नॉट हॅव बघितलं आपण. आता सहावं, सी विल नॉट हॅव म्हणजे तिला नसेल. सी विल नॉट हॅव, तिला नसेल. सातवं बघा, इट विल नॉट हॅव म्हणजे त्याला नसेल. म्हणजे तो, ती, ते, त्याला नसेल. आठवं बघा, दे विल नॉट हॅव म्हणजे त्यांना नसेल. दे विल नॉट हॅव, दे विल नॉट हॅव म्हणजे त्यांना नसेल किंवा त्यांच्याजवळ नसेल. आता आपण त्या ठिकाणी याचं उदाहरण बघूया. एक्झाम्पल, आय शॉल नॉट हॅव अ जीप. बघा, आय शॉल नॉट हॅव अ जीप म्हणजे माझ्याजवळ जीप नसेल. जेव्हा आपण भविष्य काळामध्ये बोलत असतो म्हणजे घटना होईल अशा ठिकाणी आपण भविष्य काळाचा उपयोग करत असतो. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.